अरे राम राम रे बोट्टे हो, काय म्हणता? मी कार्तिक. तुम्हाला तर माहीतच आहे आपला 30 डेज 30 ब्लॉग चॅलेंज चालू आहे. आज आपला डे 14वा. मग सर्वात पहिले आपण उठून घेतला आणि गेलो सरळ मंदिरात, कारण आज जायचं होतं भाऊ आपल्याला शंकरजी भगवानच्या मंदिरात. कारण आज होती भाऊ महाशिवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. मग काय भाऊ, काढली ना आपली प्लॅटिनम, निघालून सरळ बाजाराच्या रस्त्यानं. आज होता भाऊ रविवार, आपल्या गावाचा बाजार. मग काय विषय भाऊ, आलो सरळ मंदिरामध्ये खूप गर्दी. मग आलो ना मंदिराजवळ, आणि गौतम नदीच्या तटावर असलेले आपले गौतमेश्वराचे मंदिर. मग काय भाऊ, आलो सरळ मंदिराजवळ. मग काय भाऊ, लागलो ना डायरेक्ट मंदिराच्या रांगीत. आलो ना मंदिरात. मंदिर इतकं सुंदर सजविलेलं होतं की तुम्हाला सांगू शकत नाही. कारण एवढंच आपल्या मंदिराचे काम झाले होते, पण अजून बाकी होते म्हणा, काही विषय नाही. पण आता अंदर गेलो आपण आणि भगवंताचे पाया लागून घेतले, निघालो सरळ बाहेर एकदम सुंदर असा देखावा केलेला होता. शंकरजीची पिंड आणि गणेशजीची मूर्ती आणि आपले भोलेनाथ आणि पार्वती माता. मग काय लावून घेतला ना भाऊ टिक्का फटकनी, बोलला ना जय भोले. मग काय निघालून सरळ मंदिराच्या बाहेर. आलो ना भाऊ ताक घ्यायला. सरळ आईनं सांगितलं होतं ताक घ्यायला, कारण आपल्याला उसळ सोबत लागते. मग काय आलो ना घरी, फटकनी उसळ हाणून घेतली ना आमचे चिनूभाऊ. आज सर्वांना लिहू, पण चिनूभाऊ आमचे कुरकुरे खाणं सुरू, कारण आज होता भाऊ बाजार. जाऊ द्या, चालतेच म्हटलं चिनूभाऊ. निघालो सरळ दुकानाच्या इकडे, कारण काल होती भाऊ आपल्याला सुट्टी नाचते. मग दुकानात जावंच लागते ना, तो काही विषयच नाही आहे भाऊ. पोचलो ना फटकनी सणानं पिरियड एकदम दुकानात. फटकनी काम आटपून घेतले निघालो सरळ घरी भाऊ. घरी जायला निघालून आले ना आपल्या दलिंदरीचे फोन, का रे बा येते की नाही? म्हटलं भाऊ 12वीचा अभ्यास करू द्या, उद्या मग पेपर आहे रे. मग ठीक आहे म्हणत भाऊ, चला मग पोट्टे आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.